नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. सर्वात पहिलं तर मी सॉरी बोलेल, कारण की खूप दिवस झाले, आय थिंक आपले 4 ते 5 महिने झाले असं आपण व्हिडिओ वगैरे बनवलेले नाही आहेत जेवणाचे. आणि आता मला मेसेज आला होता की तुमचं चॅनल बंद करण्यात येईल, त्यामुळे आता मी परत व्हिडिओ माझे चालू करत आहे, कारण की माझी तब्येत ठीक नसते म्हणून माझे व्हिडिओ बंदच होते. चला तर आजपासून आपण परत सुरुवात करतोय. तुमची साथ मला राहू द्या, माझे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आज आपण बनवणार आहोत कंटोळीची भाजी. तर ही भाजी जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे प्रोटीन भेटतो, आणि ही भाजी जी आहे ती फक्त आणि फक्त पावसाळी येते. तर त्यामुळे जर तुम्ही आणली नसेल तर लगेचच घेऊन या. आता सध्या महाग आहे ही भाजी, म्हणजे 80 रुपये पाव भेटते. तर तुम्ही घेऊन या. हिच्यामध्ये आपण जेवढे चिकन मटन वगैरे खातो ना, त्याच्यापेक्षा पण आपल्याला तसंच आपल्याला हेल्दी राहण्यासाठी त्याच्यामध्ये प्रोटीन असतात. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन असाल तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर सर्वात पहिला आपल्याला काय करायचे आहे, कंटोळी मी चांगली पाण्याने धुतलेली आहेत आणि पुसून घेतलेली आहे. तर आपल्याला सर्वात पहिला ना अशी, तुम्हाला जर गोल कटिंग पाहिजे तर गोल कटिंग करून घ्या, किंवा तुम्हाला जर असे शिदे कापायचे असतील तर शिदे कापून घ्या, आडवे कापून घ्या. पण मी असे गोल प्रकारे कापत आहे. तर चांगले असे आपण गोल असे कापून घेऊया सर्वात पहिला कंटोळी. आणि आपल्याला काय करायचं आहे, जी कंटोळी आहे ना याच्या आतमधलं आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं काढून घ्यायचं आहे. ही साफ करायला आपल्याला जेमतेच 20 किंवा नाही, ही साफ करण्यासाठी आपल्याला नाही म्हणताना 10 मिनटं 5 मिनटं तरी लागतातच. चला ही आपण पूर्ण अशी साफ करून घेऊया आणि असे गोल गोल रिंगा काढून घेऊया. तर बघा, आपण ह्या गोल गोल रिंगा ज्या आहेत ते छान अशा मस्तपैकी साफ करून घेतलेल्या आहेत. आपल्याला जेमतेम 15 मिनटं लागलेली आहेत हे साफ करण्यासाठी. हे बघा, आणि एवढी घाण निघालेली आहे बियांची. तर चला मग ह्या ज्या बिया ज्या आहेत आपण ज्या दुकानवाल्याकडून आणल्या त्यांना आपण रिटर्न करूया. घेतील का ते? नाही घेणार असंच बोलली तुम्हाला, कारण की भाजीवाले त्यांचाच फायदा बघतात, आपला नाही, दुसऱ्यांचा नाही. तर चला, तर आपण हे चांगलं आता परत 2 पाण्यामध्ये चांगली धुवून घेऊया. तर चांगली आपण 2 पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे. आणि चला इथे घेतलेली आहेत, ही रान भाजी आहे, जंगलामध्ये भेटते आणि सध्या पावसामध्येच पावसाळीच येते, त्यामुळे आणून खाऊन घ्या. हे बघा, तर 2 टॅमॅटो घेतलेले आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत छान मस्तपैकी. तर आपण चांगले टॅमॅटो आता मस्त बारीक कापून घेऊया. बारीक चिरायचे आहेत आपल्याला. टोमॅटो बारीक कटिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण कांदा जो आहे ते चांगली सालं काढून घेतलेली आहेत, त्यांना पण मस्त आता आपण बारीक कटिंग करून घेऊया. आणि तुम्ही बोलाल की हिने चाकू असा का घेतलाय, कारण की हा जुना चाकू आहे माझा आणि याच्याने चांगलं कापलं जाते. आणि हा नवीन असूनही याला धार अजिबात नाही आहे, याच्यामध्ये टॅमॅटोसुद्धा कापता आला नाही आहे. जाऊ द्या, जुनं ते सोनं बोलतात ना, जुनं ते सोनं जुन्याला विसरू नये. तर मी जुनाच चाकू घेतलेला आहे, त्याने मला छान असं कापता येते, कटिंग करता येते. हे बघा, बघू शकता. आणि यामध्ये मला अजिबात कटिंग करायला जमत नाही, याला जास्त धारच नाही आहे, त्यामुळे जुनं ते सोनं. तर चला छान असं बारीक कटिंग करून घेऊया कांदा. आणि जसं आपण टॅमॅटो बारीक केलेला आहे तसा कांदाही बारीक करून घेऊया. टॅमॅटो असे बारीक कटिंग झालेत, कांदाही झालेला आहे. मी इथे 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याही बारीक करत आहे. आणि ह्या चाकूने आपल्याला बारीक करून दिलेल्या आहेत, त्या चाकूने नाही. त्यामुळे कढई जरी जुनी असली तरी जुनी ती जुनीच असते. चाकू जरी जुना असला तो जुनाच असतो. आपल्याला कितीही आपल्या नवऱ्याने नवीन घेऊन दिलं तरीही आपण काय बोलतो की, आपल्याला बोलतात की काय गं, तुला नवीन कढई आणून दिलेली आहे तरी तू करत नाही नवीन कढईमध्ये किंवा नवीन चाकूमध्ये. तर आपण बोलतो मागतो की आम्हाला हे घेऊन द्या, ते घेऊन द्या. आणि घेतल्यानंतर आपल्याला की जी सवय लागलेली असते ना त्याच कढईमध्ये करणं किंवा त्याच चाकूने कापणं, तर आपल्याला ती सवयच लागलेली असते. त्यामुळे आपल्याला नवीन जरी असलं तरी आपल्याला करू वाटत नाही त्याच्यामध्ये, आणि जुनंच घेऊ वाटते. तर चला, तर इथे मी मिरची आहे तीही मी बारीक केलेली आहे. थोडासा आपल्याला यामध्ये लसूण घ्यायचा आहे, तोही आपण साफ करून घेऊया. लसूण घेतलेला आहे, यालाही चांगलं आपण
सोलून घेऊया. माझा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. खूप सुंदर भाजी लागते ही बनवल्यानंतर. तुमचे मुलं लहान लहान मुलं असतील, मी ते मिरच्या कमीच घेतल्यात कारण की माझ्या 2 मुली लहान आहेत, त्यांना जास्त तिखट नाही लागत. आणि जास्तीत जास्त माझ्या घरामध्ये मिरची नाही आवडत. मसाल्यामध्येच आम्ही जास्तीत जास्त भाज्या करतो. तुम्ही कशामध्ये करता किंवा कुठल्या जुन्या कढईमध्ये करता किंवा नवीन कढईमध्ये करता. जुन्या कढईची सवय तुम्हाला पण असेल आणि तुम्हालाही माहिती आहे की जुनं ते सोनं असतंय आणि म्हणून तुम्ही जुन्या वस्ता कधी फेकून देत नाही. आणि आत्ताच्या कढई वगैरे बघितल्या तर खूप पातळच असतात. आणि माझ्याकडे नवीन कढई आहेत तरी मी जुन्याच कढईमध्ये बनवणार आहे. तर चला, तर आपलं हे लसूण जो आहे छान असा सोलून झालेला आहे. आपण इथे 4 ते 5 पाकळ्या थोड्याशाच घेतलेल्या आहे, जास्त नाही घेतलेलं. आणि याला आपण चांगलं असं कुटून घेऊया. तर आपण इथेच कुटून घेत आहोत. छान लसणाच्या पाकळ्या मस्त अशा कुटून घ्या. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता ते मला कमेंटमध्ये सांगा. चला, तर आपला लसूण पण चांगला असा कुटून झालेला आहे मस्तपैकी. चला, तर आपण फोडणी देऊया. तर ही बघा माझी जुन्या कढईमध्ये मी करत आहे. तर सर्वात पहिला मी ते गॅस चालू केलेला आहे. तर आपल्याला थोडी गरम होऊ द्या, मग आपण त्यामध्ये तेल घालूया. तर आपली कढई गरम झालेली आहे. तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल. छान असं मी मोठं 2 पळी तेल घातलेलं आहे. आणि तेल आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं मोहरी, थोडंसं जिरं. जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता घाला, कारण की माझ्याकडे कढीपत्ता संपलेला आहे सध्या, त्यामुळे मी कढीपत्ता अजिबात घातलेला नाही आहे. आणि तुमच्याकडे असेल तर घाला. आणि ते घेतल्यात सर्वात पहिला आपण मिरच्या. छान अशी जिरं मोहरी मिरचीची फोडणी द्यायची पहिला अशी. तर मिरची थोडी अशी फ्राय करून घ्यायची तेलामध्ये. आणि त्यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे थोडासा लसूण. 2 ते 3 पाकळ्या लसूणाच्या घेतलेल्या आहेत. त्याही आपण तेलामध्ये छान असं सुगंध येईपर्यंत आपल्याला असे फ्राय करायचे आहेत. ते मसाल्याचा डब्बा जो आहे तो माझा उघडा राहिलेला, त्याला मी झाकण लावून घेतलेलं आहे. आता लसणाला असं मस्त सुगंध सुटला आहे, थोडासा असा कलरही आलेला आहे. तर आपण यामध्ये घालणार आहोत कांदा. आपण इथे 2 असे मोठे कांदे चिरलेले होते ते आपण यामध्ये घालून घेऊया. आणि व्हिडिओ कुठून बघता ना हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कुठली कढई वापरता तुम्ही, जुनी किंवा नवीन? कारण की बायकांना सवयच असते की नवीन कढई असली तरी जुन्याच कढईत बनवायची. चला, हे बघा छान असं आपण कांदा जो आहे तो चांगला असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला असं फ्राय करायचा आहे. असं तांबूस कलर येतो ना, असं छान मस्तपैकी शिजतो आपला कांदा. छान असा वास येतो शिजल्यावरती. तोपर्यंत आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर मस्तपैकी आपला कांदा फ्राय झालेला आहे. त्यामध्ये आता आपण घालूया टॅमॅटो. इथे 2 छान असे टॅमॅटो आपण चिरून घेतलेले आहेत, त्यांना यामध्ये घालूया. छान असं फ्राय करून घ्या. टॅमॅटो जो आहे ना असा मऊसर होईपर्यंत आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये. आपला टॅमॅटो जो आहे तो मस्त असा आपण मऊसर करून घेतलेला आहे. आणि कांदा वगैरे तुम्ही जेवढं फ्राय कराल ना तेवढी भाजी छान होते. आणि बघा असं तेल सुटलेलं आहे चांगलं मस्तपैकी. सुगंध खूप छान येतो सुगंध. तर आपल्याला सर्वात पहिला काय करायचं आहे, जी कंटोळी होती ती आपल्याला यामध्ये घालायची आहेत. हे बघा कंटोळीची भाजी यामध्ये घालूया. वा, गोल गोल रिंगा ज्या दिसतात ना ते खूप छान वाटतं. त्याचं मस्तपैकी आपण
मिक्स करून घेऊया. हे बघा छान असं आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहे. आता आपल्याला यामध्ये काय घालायचं आहे, थोडीशी हळद, थोडी हळद घालायची आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडी जिऱ्याची पावडर घालूया आपण. धन्याची पावडर आहे, जिऱ्याची नाही, सॉरी. आणि थोडासा आपण एकदम नॉर्मल गरम मसाला घालूया. यामध्ये आपण मसाला घातलेला नाही आहे, मिरचीची बरोबर. छान अशी मिक्स करून घ्या. हे बघा अशी चांगली मस्त अशी फ्राय करून घ्या तेलामध्ये. मला बघा तुम्ही असं मस्त असा पिवळा असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला. छान असं लाल लाल टोमॅटो, व्हाईट कांदा. आता बघा आपली ही भाजी आहे छान आपण मिक्स केलेली आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, थोडा गॅस आपल्याला स्लो करायचा आहे आणि यावरती आपल्याला असं झाकण ठेवायचं आहे. आणि या झाकणावरती आपल्याला पाणी घालायचं आहे, की पाणी आपल्याला आतमध्ये घालायचं नाही आहे. तर आपण भाजीमध्ये पाणी नाही घातलेलं आणि भाजीत पाणी घालायचं पण नाही, वाफेवरतीच करायचं आहे. आपण यावरती गरम पाणी म्हणजे थोडंसं थंड पाणी ठेवलेलं आहे. वाफेवरती भाजी करायची म्हणून आपल्याला गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे. तर हे बघा, तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, ती छान अशी आपण मस्तपैकी कापून घेऊया. बारीक अशी चिरायची आहे कोथिंबीर, बारीक चिरून घ्या. आता मी खूप दिवसांनी मी चाकूने कापलं, नाही तर मी कैचीनीच कापत असते कोथिंबीर. चांगली बघा माझी कोथिंबीर जी असते ना, ती मी आधीच धुवून थोडीशी अशी हवेमध्ये ठेवते. धुतल्यानंतर 2-3 पाण्यात थोडी हवेत ठेवायची आणि मग तिला आपण फ्रीजमध्ये ठेवायची, चांगली राहते. आणि इथे मी घेतलेला आहे अर्धा लिंबू. आणि लिंबू जो आहे तो आपल्या सगळ्यात शेवट आणि कोथिंबीर शेवटला टाकायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडंसं आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे, तोही आपल्याला शेवट घालायचा आहे. तर इथे मी 2 चमच असा 2-2.5 चमच आपण असा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. हे सर्व आपल्याला शेवट घालायचं आहे. आणि 5 मिनिटासाठी आपण अशीच वाफ काढून घेऊया भाजीला. तर चला आपण बघूया आपली भाजी कशी झालेली आहे. छान अशी वाफ काढायला ठेवलेली. हे बघा हा पाणी आहे ना गरम झालेली आहे. हे बघा छान अशी वाफ काढलेली आहे भाजीने आपली. बघूया आपली भाजी शिजली आहे का. शिजलेली आहे. तर आपल्याला यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट. छान असं मिक्स करून घेऊया. मस्त अशी भाजी शिजलेली आहे बघा, कशी तुटते बघा, एकदम सॉफ्ट झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. तर इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे. लिंबाचा रस घालून घेऊया. त्यानंतर आता आपल्याला इथे कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली आणि अशी मिक्स करून घेऊया. गॅस आपल्याला फास्ट करायचं. छान मिक्स करून घेऊया. काय वास सुटलाय छान. खायला पण छान लागते. भाकरीसोबत, चपातीसोबत, कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता, डाळ भातासोबत. ते बघा आपली भाजी झालेली आहे रेडी. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही ही भाजी करून खा आणि कुठून बघता कमेंटमध्ये सांगा. ही बघा किती सुंदर झालेली आहे आपली कंटोळीची रानभाजी. आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कुठून बघता. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.